सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचं अनेक संतांच्या पालख्यांचं उद्या आणि परवा खरं तर पंढरपूरच्या दिशेने खरं प्रस्थान होणार आहे. मात्र आपण जर बघितलं तर आज खरं तर अनेक राज्यातून आलेले भाविक विठ्ठलाचं दर्शन घेऊन खरं तर हे प्रस्थानासाठी आळंदीकडे निघत असतात. मात्र आळंदी किंवा पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळे खरं तर इंद्रायणी नदीला महापूर आला आहे आणि आळंदीकडे जाणारे चारही रस्ते खरं तर बंद असल्यामुळं आणि भाविकांना खरं तर पंढरपूरमध्ये मुक्काम करावं लागत आहे. आपण जर बघितलं तर एका बाजूला इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नदीला खरं तर अतिशय कमी असलेलं पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या भाविकांना खरं तर अगदी गुडघाभर पाण्यामध्ये खरं तर स्नान करावं लागत आहे. एकंदरीत जर बघितलं संपूर्ण ही चंद्रभागेचं पात्र आपल्याला ओस पडल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत जर बघितलं तर चंद्रभागा नदीचं पात्र आणि इंद्रायणी नदी पात्रामध्ये जर बघितलं ते दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही खरं तर या भाविकांनी खरं तर आज आपण विठ्ठलाला साकडं देखील घातलेलं आहे की बाबा इंद्रायणी नदीचा महापूर सुरू द्या आणि खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस पडतो. कारण का 25 जुलैला खरं तर आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होणार आहे. तर लाखोच्या संख्येनं भाविक खरं पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. खरं तर येणाऱ्या भाविकांना खरं तर चंद्रभागेच्या पात्रामध्ये खरं तर पवित्र स्नान करायचं असतं. कारण का या वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागे स्नानाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. मात्र आपण जर बघितलं तर आज हे चंद्रभागाचं पात्र अतिशय कमी पाणी असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि अनेक भाविक हे गुडघाभर पाण्यामध्ये खरं तर याचा स्नान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी.